आम्ही बनवणार आहोत मोमोज. मोमोजसाठी हा मैदा घेतलाय पाव किलो. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हे सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं. आता मळून झालंय. आता हे 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. वरण्यासाठी भाजी, कोबी, कांदा, गाजर, मिरची ओली, शिमला मिर्च आणि हा पातीचा कांदा आणि लसूण बनवायला घेते. थोडंसं तेल, त्याच्यामध्ये लसूण, चांगली भाजली तर त्याच्यामध्ये गाजर, ओली मिरची, कांदा, कोबी, मिरी पावडर थोडीशी, सगळं पाणी उकळून घ्यायचं. ही भाजी तयार आहे. तर मी मोमोजसाठी चटणी बनवते. हे पाणी उकळायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मिरच्या, टोमॅटो, आलं आणि लसूण चालतं. हे चांगलं उकळवायचं. हे असे पाणी लाटून घ्यायची मोमोजसाठी. आता ह्याच्यामध्ये हे असं सारण भरून घ्यायचं. सारण भरून घ्यायचं आणि त्याला असं मोमोजचा आकार द्यायचा. मोमोजचे वेगवेगळे आकार असतात. आता मी 2 आकाराचे बनवणार. हा एक आकार आणि दुसरा. आता हे मी पाणी उकळत ठेवलंय. त्याच्यावर ही सारण ठेवते आणि हे मोमोज वाफवायला ठेवायचे आणि हे 10 मिनिटं वाफवायचे का मोमोज तयार. आता आम्ही चटणी करूया. हे चटणी तर सगळं उकडून घेतलंय. ते हे मिक्सरला लावायचं.
चटणी तयार झाली आहे. आता त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचा थोडासा. आता हे मोमोज खाण्यासाठी तयार झाले आहेत.